रुद्र 11 वडाळा संघ जर या ठिकाणी जिंकला तर मात्र आपण सरासरी या ठिकाणी बघितली जाईल आणि त्यानंतर त्या संघाला चाल मिळणार आहे. पहिला चेंडू आहे लोअर फुलटॉस, मनगटाचा वापर केलाय फलंदाजानं, मनगटाची ताकद दाखवली आणि पहिल्या चेंडूवर येतोय नामदार चषकाचा चौकार. फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार. आदरणीय आमदार शंकररावजी गडाख पाटील साहेब यांच्या प्रेरणेने व युवा नेते उदयनदादा गडाख पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण एक मानाचा करंडक या ठिकाणी बघतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार आलाय. यावेळेस चांगला फटका आपण बघतोय. अगदी व्ही मध्ये खेळला गेलेला हा फटका आणि त्यावर मात्र एक सिंगल. वैभव दरंदले आयकॉन आणि त्यांच्यासह ओम पतंगे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये आलेली ही जोडी. तर संकेत माकोने गोलंदाजी मार्कवर मात्र आहेत. अगदी चेंडू समोर आला आणि समोरच एक चांगला तगडा प्रहार केला गेलाय. चेंडू जातोय आकाश मार्गे सीमापार, षटकार. फटकाचा धुवाधार हा गेला बुलंदी, षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. 11 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. अगदी सुरुवात चांगली आपल्याला रुद्र 11 वडाळा संघाची बघायला मिळते. आघाडीच्या फलंदाजांनी चांगले योगदान दिलंय. अर्थात सुरुवात आहे. वैभव यांच्या 5 धावा आपण बघू शकता. एक चौकार त्यांच्या बॅटीतून येतोय. तर ओम पतंगे स्वतःचं खातं मात्र षटकारानं खोलतायत. अगदी हा सामना जर बघितला तर वडाळा संघासाठी जास्तीचा महत्वाचा आहे. याही वेळेस अगदी समोर टाकलेला हा चेंडू विकेट टू विकेट ठेवण्याचा प्रयत्न. याही वेळेस उभ्या बॅटीनं एक चांगला ड्राईव्ह आपण बघतोय ओम पतंगे यांचा. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक असतील. एक सिंगल मिळाली. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 12 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस आडव्या हातानं या चेंडूला आपण बघतोय जोरदार प्रहार केला गेला आहे. चेंडू जातोय आकाश मार्गे सीमारेषा पार, षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी, षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणी षटकार. आडव्या हातानं आपण बघू शकता या ठिकाणी मात्र या चेंडूचा खरपूस समाचार घेतला गेलाय. वैभव यांच्या बॅटेतून येणारा हा पहिला षटकार. चांगली सुरुवात या ठिकाणी. 18 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र अवांतरची घोषणा मैदानाच्या आतून होताना आपल्याला बघायला मिळेल. 19 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. या अगोदर मी सांगितलं वडाळा संघाला हा सामना मस्ट विन आहे. त्यांच्यासाठी गरजेचा आहे. बघूया. याही वेळेस अगदी सुरेख फलंदाजी या ठिकाणी दोन्ही फलंदाजांची बघायला मिळते. याही वेळेस आपण बघू शकता एक तुफानी फटका आणि चेंडू पुन्हा सीमापार, षटकार. फटका असा धुवाधार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. डीजे धन्यवाद. तर नक्कीच चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात, एक चांगली जिद्द देखील दोन्ही बॅटरची मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. संकेत माकोने सारखे चांगले गोलंदाज आणि त्यांच्या गोलंदाजीवर जर बघितलं तर 25 धावा अक्षरशः कुठल्या गेल्या. पहिलं षटक संपलंय. सूरज 7 दिवे गोलंदाजी मार्कवर असते. सुरुवात मात्र चांगली देत आहेत. चांगला चेंडू आहे. थोडंसं यष्टीरक्षण खराब त्या ठिकाणी नक्कीच बघायला मिळालं. बाईकच्या माध्यमामध्ये आपण बघू शकता एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झाली. धावफलक पुढे जाईल. 26 धावा धावफलकावर आहे. एक मोठा विजय साजरा केला आहे या ठिकाणी निलांजन शनी शिंगणापूर संघानं.
34 धावांचा तो मोठा विजय. अर्थात सरासरीसाठी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो उपयोगी पडेल. अर्थात अजून सामना संपलेला नाही आहे. चांगला फटका आहे यावेळेस. चेंडू वन बाउंस, क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. वन बाउंस सीमा पार, चौकार. फटका धुवाधार, हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा सनसनीत चौकार. थोडीशी गोलंदाजी खराब बघायला मिळते या सामन्यामध्ये, परंतु फलंदाज मात्र कमालीचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळेस बॅटीचा स्पर्श, चेंडू उभा झाला त्या ठिकाणी. नक्कीच साधारण कामकाज सागर मला वाटतं त्या ठिकाणी आहेत. सागर यांच्या हातातून आपण बघू शकता झेल मात्र सटकलेला आहे. एक सिंगल अगदी लाईव्ह मध्ये देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. बॅकअप देखील वेळेवर आला, हे सुद्धा महत्त्वाचं कामकाज त्या ठिकाणी बघायला मिळालं. 31 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. डीपमध्ये अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण संकेत माकोने यांचं, कारण याकरता त्यांना बरंचसं अंतर देखील पार करावं लागलं. त्यानंतर एक चांगलं कामकाज देखील आपण सीमेरेषेवर बघितलंय. चेंडू रिटर्न केला जातोय. धावफलक पुढे जाईल. 33 धावा धावफलकावर. यावेळेस अगदी आडव्या हातानं समोर खेळलेला फटका आणि कमालीचा अफलातून झेल त्या ठिकाणी पकडतायत संकेत माकोने. पहिल्या विकेटचं बटन, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी. चांगला झेल लाईव्ह मध्ये सुद्धा आपण बघितलं. अगदी पळत असताना त्यांनी शेवटपर्यंत या चेंडूवर नजर ठेवली. चेंडू खाली आले, त्यानंतर अगदी पळत असतानाच हा झेल पूर्ण झालेला आहे. चांगला झेल. पुन्हा एकदा समोर चेंडू टाकलाय आणि या चेंडूला उचलून फेकलाय. रोहित चिमखडे मैदानात आले. चेंडू मात्र जातोय बाहेर, षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी आपण बघू शकता संपलेला आहे आणि धावफलकावर 1 बाद 39 धावा. 1 बाद 39 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. अगदी ओम पतंगे आपण बघितलं या ठिकाणी परतलेले आणि त्यानंतर या ठिकाणी पारितोषिक आलंय सागर दरंदले यांच्या या षटकामध्ये. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आदरणीय अवी दरंदले सरांच्या वतीनं. पहिला चेंडू लोअर फुलटोज आणि यावेळेस भव्य स्वागत केलंय सागर यांचं षटकारानं. 6 धावा. फटका असा धुवाधार, जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर, प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. अगदी आपण या ठिकाणी बघू शकता चांगली सुरुवात रुद्रा 11 वडाळा संघाची. खास करून आयकॉन वैभव दरंदले आपण बघतोय. 7 चेंडूंमध्ये 28 धावांचं त्याचं योगदान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. तर धावफलकावर 45 धावा. रोहित चिमकडे मात्र 1 चेंडूला सामोरे गेले. त्यांनी मात्र षटकारानं स्वतःचं खातं खोललेलं आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सागर दरंदले आलेले आहेत आणि त्यांचा पहिला चेंडू उचलून फेकून दिला गेला आहे मैदानाच्या बाहेर. पुनरागमन करतायत. एक चांगला चेंडू नक्कीच सागर दरंदले यांचा आहे. आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. त्यांच्या या षटकामध्ये प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे आवी सरांच्या वतीनं. याही वेळेस
थोडासा लेग ब्रेकचा प्रयत्न होता, उंची आहे या चेंडूला, त्या ठिकाणी विजय लोणारी आहेत. तर अगदी पकडला जातोय झेल, दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये, दुसरा धक्का, फलंदाज बाद. डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. डीजे धन्यवाद. तर अगदी आवी दरंदरे सरांचं जे 100 रुपयांचं पारितोषिक होतं ते मात्र सागर दरंदरे यांनी पटकावलंय. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांनी एक चांगल्या फलंदाजाला बाद केलाय. हे संघ हिताचं काम खऱ्या अर्थाने त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलंय. षटक क्रमांक 3. नवीन फलंदाज सूरज मोठे मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. 2 बाद 45 धावा आहे. यावेळेस देखील आडव्या हाताने आपण बघतोय आखूड टप्प्याचा चेंडू होता, समोर खेळलेला फटका आणि त्या ठिकाणी निश्चित साधारण कामकाज. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4, चौकार. फटका असा धुवाधार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा. थांबा, याही वेळेस पुन्हा एकदा समोर खेळलेला फटका आहे, परंतु यावेळेस देखील आपण बघू शकता संकेत माकोने त्या ठिकाणी आहेत. तर पकडला जातो झेल, या ठिकाणी मात्र विकेटचं पतन, फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. डीजे धन्यवाद. तर टॉस साठी तयार राहायचंय. या ठिकाणी ब गटातील लढत यानंतर घेतली जाईल. शिव शंभो 11 सोनई आणि त्यांच्या विरोधामध्ये असणार आहे संघर्ष 11 कांगोनी. तर आतापर्यंत जर बघितलं तर 2 विकेट्स या षटकामध्ये घेतलेल्या आहे. त्यांना देखील या ठिकाणी आवी सरांचं पारितोषिक 200 रुपये आतापर्यंत पटकावलंय. चला, याही वेळेत चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आपण बघतोय दूरवर आहे. नोमॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. त्यानंतर आपण बघतोय 3 षटकांची समाप्ती, 3 बाद 51 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. अभि दरंदरे सर यांच्या वतीनं तर हे जे पारितोषिक आहे सागर यांना 200 रुपयांचं पारितोषिक जगदंबा 11 सोने या संघाच्या माध्यमामध्ये दिलं जाईल. धन्यवाद. 51 धावा धावफलकावर 3 षटकांची होणारी समाप्ती, 3 गडी या ठिकाणी बाद झालेले. अगदी पहिलं सत्र संपल्यानंतर आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत. शिवशंभू 11 आणि संघर्ष 11 कांगुनी या दोन्ही संघांचे संघनायक आपण मात्र टॉस साठी तयार राहायचंय, वेळ वाचवायचा आहे. ब गटातील लढती यानंतर सुरू होतील. स्पर्धेतील एकमेव हॅट्रिक वीर ओंकार बेलेकर गोलंदाजी मार्कवर आहे. पहिला चेंडू बॅकफुटवर आले, जागा बनवली आणि या चेंडूला उचलून फेकलाय मैदानाच्या बाहेर. येतोय षटकार. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. 57 धावा आहेत बघा धावफलकावर. धावा बनवतायत बघा, चांगली फलंदाजी आपल्याला या ठिकाणी वडाळा संघाची बघायला मिळते. यावेळेस पोलची संधी होती. अफाट वेगात आपण बघतोय चेंडू इष्टरक्षकाच्या हातात जाऊन लपलेला आहे. डॉट चेंडू आहे. पुनरागमन करतायत या ठिकाणी ओंकार बेलेकर. ओंकार बेलेकर सोनईच्या स्पर्धेमध्ये कायम खेळत असतात बघा, सर्व दूर येत नाही, परंतु एक प्रतिभावान गोलंदाज खऱ्या अर्थानं आपण बघतोय.
उजव्या इष्टीच्या बाहेर आहे. यावेळेस मात्र दंडित केलं जात आहे. अवांतरची घोषणा आहे. एका धावेच्या मदतीनं आपण बघतोय धावफलक पुढे जाईल. 58 धावा, 58 रन्स. पुन्हा एकदा मला वाटतं हा याही वेळेस दंडित केलं जातं. याही वेळेस पंचांची आता समांतर आहेत. पुन्हा एकदा धावफलक 1 ने पुढे जाईल. 59 धावा धावफलकावर आहे. या चुका टाळाव्या लागतील, कारण या ठिकाणी मला वाटतं आता रन रेटवर हा निकाल जातो की काय या गटाचा. सुरेख झेल पकडला या ठिकाणी संघनायक सर्वांचे मामा गाडेकर मामा. झेल पकडलाय, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. जाऊया मैदानाच्या आज षटक क्रमांक 4 प्रगतीवर असताना धावफलकावर 4 बाद 59 धावा झालेल्या आहे. सचिन पवार मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. चेंडू मात्र डॉट असणार आहे. त्यांच्या विरोधामध्ये एक चांगला चेंडू आपण ओंकार बेलेकर यांचा बघतोय. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपण बघतोय. निरंजन शनी शिंगणापूर संघाच्या वतीनं करतायत ओंकार बेलेकर. अगदी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता, परंतु शरीर इष्टीकडे फेकलेला हा चेंडू. फटका पूर्णतः साधता आला नाही. एक सिंगल मात्र मिळते. धावफलक 1 ने पुढे जाईल. माफ करा, 2 ने पुढे जाईल. चांगला चेंडू आहे. या ठिकाणी षटकाची होणारी समाप्ती. 4 षटकानंतर 4 बाद 61 धावा. रुद्रा 11 वडाळा संघ. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण बघत आहोत सागर दरंदले आपल्याला गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतील. तर अमोल मस्के स्ट्राईकवर आहेत. नॉन स्ट्राईक एंडवर सचिन पवार. लोअर फुटोजा चेंडू हवेत खेळलाय. त्या ठिकाणी असतील सूरज सातवे पकडतील झेल आणि या ठिकाणी अमोल मस्के मैदानात होतील फेल. फलंदाज बाद. ए डीजे अरे का वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. ज्ञानेश्वर मोठे आलेले आहेत. अंतिम षटक आहे. याही वेळेस चेंडूला फ्लाईट दिली. अर्थात फलंदाजानं अगदी या चेंडूला सरळ रेषेत व्ही मध्ये खेळलेला फटका आपण बघतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 63 धावा धावफलकावर आहेत. चांगला फेरबदल केला. यावेळेस मात्र वेगात टाकलेला चेंडू आहे. अगदी तत्पर एष्टी रक्षण आपण संघनायक गाडेकर मामा यांचं सुद्धा त्या ठिकाणी बघू शकता. एक चांगलं ग्लोज वर्क. यावेळेस गती परिवर्तन आहे. त्यानंतर ज्ञाना मला वाटतं या ठिकाणी धावबाद होतील. फलंदाज बाद आहे.
त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टळी. हे आता कसं हा डीजे धन्यवाद. त्या अगोदर या ठिकाणी एसटी रक्षकाचं कलेक्शन पंचांची सूचना आलेली आहे तिसऱ्या पंचांकडे, ते बघितलं जात आहे. अंपायर्स कॉल आहे हा. इट्स नो बॉल. अगदी लाईव्ह मध्ये आपण बघू शकता एसटी रक्षकाचं कलेक्शन विकेटच्या समोर. अगदी दक्ष पंच आहे बघा. अतिशय प्रामाणिक कामकाज गेली 3 दिवसापासून अगदी चौथ्या दिवसात देखील आपल्याला संपूर्ण पंच कमिटीचं या ठिकाणी बघायला मिळत आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील घर सोडलंय घर आणि आपापल्या घरात सुरक्षित आपण बघू शकता. मात्र दोन्ही बॅटर जाऊन पोहोचलेले आहे. 6 बाद 66 धावा धावफलकावर आहेत. अंतिम षटक आहे मैदानाच्या आतमध्ये. चला टॉसला शिवशंभू 11 सोनई आणि संघर्ष 11 कांगुनी. शिराच्या दिशेने टाकलेला चेंडू आहे. लेग बाईकच्या माध्यमामध्ये आपण बघतो एक सिंगल मिळाली. 67 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. किशोर शिंदे स्ट्राईकवर आहे. शेवटचा चेंडू. एकूण 70 धावा बनवल्या. निश्चित एक चांगलं धावफलक या ठिकाणी रुद्रा 11 वडाळा संघाने उभारलेलं आहे. 70 धावांचं लक्ष्य, एक अवघड लक्ष्य मी म्हणेल या ठिकाणी ठेवल्या गेलेलं आहे. वैभव दरंदले सुरुवात चांगली दिली. 9 चेंडूंमध्ये 28 धावांचं योगदान आहे. ओम पतंगे थोडीशी नाराज केलंय. 5 चेंडूंमध्ये 9 धावांचं योगदान आहे. रोहित चिमकडे थोडीशी वेगवान फलंदाजी बघायला मिळाली. 4 चेंडूंमध्ये 12 धावा त्यांनी केल्या. तर सूरज मोठे 2 चेंडूंमध्ये 4 धावा. अमोल मस्के आपण बघतोय पुन्हा एकदा निराशा केली. 2 चेंडू 2 धावा. सचिन पवार 4 चेंडू 4 धावा आणि ज्ञानेश्वर मोठे 3 चेंडू 2 धावा आणि किशोर शिंदे मात्र 2 चेंडू खेळले. त्यांनी 2 धाव्यांचं योगदान दिलं. एकूण 70 धावा बनवल्या गेल्या. 70 धावांचं लक्ष आहे. तर गोलंदाजीमध्ये संकेत माकोने 1 षटक गोलंदाजी केली. मागणं षटक बघायला मिळालं. 25 धावा त्यांनी खर्च केल्या. सूरज सातदिवे 1 षटक गोलंदाजी त्यांनी केली. यांची गोलंदाजी चांगली बघायला मिळाली. 13 धावा त्यांनी खर्च केला परंतु त्यांच्या नावावर 1 विकेट आहे. सागर दरंदले यांनी मात्र 2 षटक गोलंदाजी केली. प्रभावित केलंय. 19 धावा त्यांनी खर्च केल्या परंतु 3 विकेट्स त्यांनी मिळवल्या. आणि ओंकार बेलेकर 1 षटक गोलंदाजी त्यांनी केली. 10 धावा त्यांनी खर्च केल्या. 1 विकेट त्यांना देखील मिळाली. 70 धावांचं लक्ष असेल. किशोर महाराज यांचं आगमन आहे. त्यांचं स्वागत. आमचे अगदी प्रगतशील शेतकरी आमचे अण्णा आपशे पाटील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं देखील मी या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत करतो. दीपक पवार सिजेंटा ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे कंपनी मॅनेजर आहेत. त्यांना विनंती आपण टॉससाठी यायचं. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करतोय. दोन्ही संघनायक देखील आलेले आहेत. सोपान पाटील हापसे खास या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. ब्राह्मणीहून आले. तर नक्कीच प्रगतशील शेतकरी आणि एक शर्यतप्रेमी व्यक्तिमत्व त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत आहे. अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये जे आमच्याशी जोडले गेले ते बघू शकता. स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक करणारा तालुक्यातील सर्वात बलवान फलंदाज विजय लोणारी आपल्याला बघायला मिळतील. 21 चेंडू आणि 64 धावांची ती नाबाद खेळी, मॅरेथॉन खेळी, वादळी खेळी, विध्वंसक खेळी आपण विजय लोणारी यांची बघितली. लाईव्हच्या माध्यमामध्ये जे आमच्याशी जोडले गेलेत त्यांना नक्कीच ऑन स्क्रीन हे चित्र बघायला मिळणार आहे.
सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. ऑनलाईन जोडल्या गेलेल्या क्रीडा रसिकांचं देखील या ठिकाणी स्वागत असणार आहे. आणि हे सर्व चित्र आमचे मित्र आपल्यापर्यंत पोहोच करतायत. संग्राम सर आणि त्यांची सर्व टीम यांचा देखील मी या ठिकाणी नक्कीच आभार मानेल. गेली 3 दिवसापासून अगदी 4थ्या दिवसात देखील 7S लाईव्हच्या या वृत्तवाहिनीचं दर्जेदार कामकाज आपण संपूर्ण स्पर्धेभर आतापर्यंत या ठिकाणी बघितलंय आणि येणाऱ्या काळात सुद्धा नक्कीच आपल्याला त्यांचं हे चांगलं काम बघायला मिळणार आहे. 70 धावा बनवायच्या आहेत आणि अगदी आपल्याशी जोडले जातील आमचे सहकारी समालोचक, आमचे पुतणे आदरणीय शाहरुख पठाण सर. धन्यवाद. हा, आणि अगदी आपण पहिल्या सत्राच्या हायलाइट्स या ठिकाणी बघू शकता जे लाईव्हच्या माध्यमामध्ये आमच्याशी जोडले गेले. अगर आपण मोबाईलवर सुद्धा आता या ठिकाणी बघू शकता. अतिशय सुंदर कामकाज 7S लाईव्हचं. चला थोडंसं लवकर आपण खेळूयात. स्पीडअप करायचं आहे. या ग्रुपमध्ये हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नामदार चषक 2025 मध्ये आपण सर्वजण आहोत. एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय. आज 4था दिवस, आज कॉलबॅकचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. 70 धाब्यांचं टार्गेट आहे. सचिन डिके आणि दुसऱ्या बाजूला आशिष आहेत. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपण पाहू शकता. गोलंदाजी करण्यासाठी सचिन पवार यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आलंय. रोहित चिमकड आहेत गोलंदाज, माफ करा. पहिलं षटक घेऊन मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. 70 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल मिड ऑन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे धाव मिळणार नाहीये. फुलटॉस बॉल होता, दिशा देण्यात यश मिळालं नाहीये. हा चेंडू निर्धाव येत असताना आपल्याला बघायला मिळतोय. फुलटॉस चेंडूवरती धाव मिळाली नाहीये. त्यामध्ये थोडीशी खंत असेल फलंदाजाची. गोलंदाजीसाठी रोहित तयार आहे. पुढे टाकलाय, चांगला फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे कोणी नाहीये. बिटवीन द गॅप बॉल खेळला जातोय. बॉल वेगात जातोय सीमारेषा पार. धावा इथे मिळणार आहेत 4. फटका असा धुवाधार, हा मारला चौकार. योगीराज फर्निचरचे प्रोप्रायटर मान्य हर्षल शेठ मोठे यांचा चौकार. पुढे टाकलेला बॉल होता, लेंथ बॉल होता. अक्षरशः खोदकाम करत हा फटका खेळला होता. इकडे फलंदाज सचिन डिके यांनी 4 धावा मिळाल्या. तिकडे परत एकदा मोठा फटका खेळण्याचा इरादा. यावेळेस धावबाची संधी आहे, परंतु तिथे आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. फलंदाज धावबाद आहेत का ते मात्र चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. पंचांनी निर्णय प्रतीक्षेत ठेवलाय. पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्यापर्यंत ही दृश्य पोहोचवली जात आहेत. पाहूयात काय निर्णय असेल. प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. प्रेक्षकांसाठी देखील लकी ड्रॉ या स्पर्धेच्या निमित्ताने ठेवण्यात आलेला आहे. 20 रुपये तिकीट आहे. आपण आपलं नशीब आजमावू शकता. त्यासाठी बक्षीस देखील भव्य आहेत. तर निर्णय आलाय फलंदाज
धावबाद, फलंदाज आउट. पहिला मोठा धक्का. ए डीजे अरे लका वाजव ना. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. तर मागच्या मॅचचे हिरो जात आहेत, ज्यांनी या स्पर्धेतले अर्धशतक झळकावलेले आहे. विजय लोणार यांना तुम्ही पाहू शकता. तर लकी ड्रॉस प्रेक्षकांसाठी आहे. 20 रुपये त्यासाठी कुपन आहे. कुपनची किंमत आहे स्पोर्ट सायकल. त्याचबरोबर आपण एक ओव्हन या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर कूलर आहे. बक्षीस ही 3 बक्षीस असणार आहेत. आणि फायनल मॅच झाल्यानंतर लगेच लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. तदनंतर बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. फायनल मॅचच्या अगोदर आपण लकी ड्रॉ काढणार आहोत. धावफलकावर 4 धावा, 1 गडी गमावलेला आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तयार आहे. चांगला फटका इकडे खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये बॉलवर देण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आला इकडे, परंतु 2 धावा तिथे पूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती तुम्ही बघणार आहात 6 धावा बनवल्या जात आहेत. 1 गडी गमावल्यानंतर नामदार चषक 2025 मध्ये आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत असताना शॉर्टबॉलचा वापर केलाय. कव्हर पॉइंटला एक दर्जेदार स्ट्रोक सजवलाय. बॉल वेगात ट्रॅव्हल करतोय आणि जाईल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत. 4 येणार आहे चौकार. फटकाचा धुवाधार हा मारला चौकार. युवा उद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा चौकार. खूप सुंदर फटका. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. त्याला मात्र स्क्वेअर कट करत असताना 4 धावा तिथे प्राप्त करण्यात आलेल्या आहेत. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. एकूण धावफलक पुढे जाते. धावफलकामध्ये होतोय बदल आणि धावफलकावर 10 रन ऑन अबोर्ड. चांगला फटका आहे. इनफिल्डला क्लिअर केलंय. क्षेत्ररक्षक मात्र तिकडे पाहू शकता बॉलवरती येण्याचा प्रयत्न करतायत. 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहे. 2च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाते. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 1 ओव्हर नंतर 1 बाद 12 धावा. 1 ओव्हर नंतर 12. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. वरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 12 धावा. 58 धाव्यांची अजूनही गरज या मॅचला जिंकण्यासाठी. नामदार चषक आपण पाहतोय. आमदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रेरणेतून, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उदयनदादा गडाख ज्यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं केलेलं आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आपण या ठिकाणी पाहतोय. मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन खरपुडे यांना विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. सचिन खरपुडे. सुनील भाऊ तागड यांच्या माध्यमातून LED TV या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नर्मदा फर्निचर सोने. विकेट केला जातोय. बॉल उंच आकाशामध्ये खेळलाय आणि जातोय मिड विकेट सीमारेषा पार. विजय लोणारीचा तडाखा. षटकार. 6 रन. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. थँक्यू डीजे. मागच्या मॅच मध्ये जिथे इनिंग सोडली तिथूनच सुरुवात केली. या इनिंग मध्ये षटकारानं सुरुवात करत असताना विजय लोणारे अर्धशतक पूर्ण केलंय. काय जबरदस्त स्ट्रोक इथे आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण केलं आणि या मॅच मध्ये षटकारानं विध्वंसक, तुफानी आणि आक्रमक सुरुवात करताना पाहायला मिळाले. परत एकदा एक चांगला बॉल फलंदाजानं दूर ठेवला, फलंदाजापासून दूर ठेवला.
एक धाव अतिरिक्तच्या मदतीने मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाणाऱ्या धावफलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 19 होताना आपल्याला बघायला मिळते आहे. कॉल बॅक आहे. आज तुम्हाला संधी आहे सुपर 8ला जाण्याची, परंतु एकूण 6 संघ आहेत आणि त्या 6 संघांमधून 2 संघांना तिकीट मिळणार आहे. सुपर 8चं तिकीट कुणाला मिळणार याची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे. 4 संघांना ही स्पर्धा सोडावी लागणार आहे आणि ते 4 संघ कोण आहेत जे ही स्पर्धा सोडणार आहेत ते देखील आपल्याला पाहायचं आहे. 19 धावा झालेल्या आहेत, 70 बनवायच्या आहेत. ओव्हर नंबर 2चा खेळ सुरू आहे. सचिन पवार फुल टॉस आणि फुल टॉसवर विजय लोणारे ठरलेत बिग बॉस. बॉल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतील 6. टोले जंग तडाखा षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. नक्कीच गोलंदाजाला चांगल्या टप्प्यावर बॉल टाकावा लागतो. जर चांगल्या टप्प्यावर तुम्ही बॉल टाकत नसाल, फलंदाजाच्या टप्प्यात जर बॉल आला तर मग त्याचा कार्यक्रम केला जातो. यावेळेला तेच पाहायला मिळालं. फुल टॉस बॉल होता, त्यावर प्रचंड मोठं आक्रमण झालं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. तिथे षटकार मिळालाय. त्यावेळेस डॉट बॉलची नोंद होणार आहे. तर विजय लोणारे यांच्यासाठी एक मोठं बक्षीस येत आहे. रामेश्वर भूतकर ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील दिलेलं आहे, त्यांच्याकडून प्राइज येतं. विजय लोणारे यांनी यापुढे जे षटकार ते खेळतील त्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं बक्षीस आहे रामेश्वर भूतकर साहेब यांच्या वतीने. यानंतरच्या प्रत्येक षटकाराला तब्बल 500 रुपयांचा पुरस्कार आहे. गोलंदाज सचिन पवार चांगला फटका आहे. क्रॉस बॅटेड पद्धतीने खेळलाय. एक टप्पा घेत बॉल निघून जाईल बाउंड्री लाईन पार. विजय लोणारेच्या बॅट मधून अजून एक सुंदर, शानदार, दमदार आणि तितकाच रुबाबदार चौकार येत असताना पाहुणी मोका हा मारला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. पंचवीस धावा, 29 धावा. चला एवढा वेळ नाहीये. फिल्डिंग टीम एवढा वेळ नाही आपल्याकडे. चला वेळ वाचवा, कारण आज आपल्याकडे वेळ अधिकचा नाहीये. आज वेळ कमी आहे. धावसंख्या 29 झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्यानंतर मॅचचं समीकरण बदललं जातंय. आता शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत 18 आणि 18 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता किती? 18 चेंडू 41 धावांची अजून गरज असणार या मॅचला जिंकण्यासाठी. एक गडी बाद 29 धावा. निलांजन शनी शिंगणापूर संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 वडाळा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. एक महत्त्वपूर्ण लढत दोन्ही संघांसाठी आपण पाहू शकता. शानदार आयोजन. नामदार चषक 2025 आज 4था दिवस. 4थ्या दिवसामध्ये आपण सर्वजण अ गटात ही शेवटची लढत पाहतोय. एक ग्रुपमध्ये ही महत्त्वपूर्ण लढत. इथे शिंगणापूर संघ जर जिंकला तर या ग्रुपमध्ये तो संघ लागोपाठचे 2 सामने जिंकण्याने तो संघ जाणार सुपर 8ला. परंतु निलांजन शनी शिंगणापूर संघ जर इथे पराभूत झाला आणि रुद्रा 11 वडाळा संघ जर जिंकला तर या ग्रुपमध्ये 3ही संघ एक एक सामना जिंकणार आहेत, एक एक सामना हरणार आहेत. त्यामुळे रन रेटचा विचार केला जाईल. ओव्हर नंबर 3ला सुरुवात आहे. यावेळेला हा फटका हवेत तर खेळलाय. फटका खेळल्याबरोबर स्वतःवर फलंदाज देखील नाराज आहेत. एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील होताना आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा परिपूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 31 धावा धावफलकावर. एक गडी गमावल्यानंतर षटक क्रमांक 3चा खेळ
तो मात्र इथे मार्गस्थ आहे. रुद्रा 11 वडाळा दुसऱ्या बाजूला शिंगणापूर अशी लढत आहे. सोनेमध्ये लढतायत, कॉलबॅकमध्ये लढतायत. कमबॅक करण्याची आवश्यकता इकडे दोन्ही संघांना. 70चा पाठलाग करायचा आहे शिंगणापूर संघाला, एक मोठं लक्ष आहे. पुढे सरसावलेत, कमी गतीने टाकलेला बॉल ओळखला, पिक केला, बदल आलित्य केलं, डान्सिंग डाऊन द विकेट आणि बॉलला फेकून दिले ओव्हर द बॉलर हेड. 6 धावा, षटकार. फटका असा ध्वजार हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. खूप चांगला फटका, थोडीशी दहशत निर्माण केली, फलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण केलं आणि धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे. 37 धावा धावफलकावर. यावेळेस परत एकदा पुढे खेळला हा फटका लॉंग ऑफ मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव पूर्ण केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळते. धावफलकावरती तुम्ही बघणार आहात 38 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. एक फलंदाज बाद, 38 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू आहे. विजय लोणारे 16 वर आहेत, आशिष 17 वर नाबाद आहेत. दोन्ही फलंदाजांनी 6 चेंडू खेळलेत. परंतु इकडे गोलंदाज कृष्णा यांना देखील पुनरागमन करावं लागेल. इथे रुद्रा 11 वडाळा संघाला देखील संधी आहे या स्पर्धेमध्ये सुपर 8ला जाण्याची. जर रुद्रा 11 वडाळा संघ या मॅचला जिंकत असेल तर सुपर 8ला ते देखील जाऊ शकतात. त्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉल उंच आकाशामध्ये. ओ हो, इथे कॉलिंगचा अभाव आहे. इथे काय घडलंय? अशा चुका जर करत राहिले तर या स्पर्धेच्या बाहेरच जावं लागेल. बॉल हवेत होता, भरपूर वेळ होता. आपण पाहिल्यानंतर समन्वय नाहीये, 2 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग नाहीये. शेवटच्या क्षणी एक क्षेत्ररक्षकाने सांगितलं की तू घे कॅच आणि तोपर्यंत वेळ झालेली होती. तो क्षेत्ररक्षक देखील बॉलपर्यंत पोहोचू शकला नाही आणि 2 क्षेत्ररक्षकांमध्ये बॉल पडला. प्रयत्न कोणीच केला नाही कॅच घेण्याचा आणि तुम्ही हा कॅच सोडला नाही, तुम्ही ही मॅच सोडली मी तर म्हणेल. कारण विजय लोणारी सारख्या फलंदाजाला तुम्ही ते जीवदान देऊ शकणार नाही ज्यानं एक अर्धशतक झळकावलं या अगोदरच्या मॅच मध्ये. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा, मिडविकेटकडे बॉल जातो. क्षेत्ररक्षक डीपमध्ये बॉलवर देण्याचा प्रयत्न करतात. एक धाव परिपूर्ण करण्यात आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कारण थोडंसं फंबल झालंय तिकडे आणि त्याचं रूपांतर 2 मध्ये करण्यात आलं. 2च्या साह्याने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती 42 धावा. मॅचचं समीकरण आता बदललं जाणार आहे. समीकरण आपण पाहूयात. 13 चेंडू आणि 28 धावा अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 28 धावेंची गरज आहे. कृष्णाने संधी निर्माण केली होती. कृष्णाने एक विकेट मिळवून देण्याची संधी निर्माण केली होती. स्लॉटमध्ये होता, मिड विकेटला खेळलाय खरा. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत एकच धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होणार नाही आणि धावसंख्या आपण जर पाहिली तर 43 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हर नंतर 1 गडी बाद, 43 धावा. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा पाहिजेत 27. सहा चेंडूचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं. ओव्हर संपली, ओव्हर संपली. चला वेळ वाचवा, एवढा वेळ नाही आपल्याकडे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 27 धावेंची गरज आहे. 2 वाजून 8 मिनिटं झाली आहेत. 12 बॉल व्हायचे. त्यानंतर ब गटामध्ये अजून 3 सामने देखील आपल्याला पूर्ण करावे लागणार आहेत. त्यामुळे कृपया करून विनंती आहे, थोडासा वेळ वाचवा प्लीज. गोलंदाजी करण्यासाठी रोहित आलेत, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. परंतु समोर जर पाहिलं तर ज्यांना एक लाईफलाईन मिळाली आहे, ज्यांना एक जीवदान मिळालंय ते विजय लोणारे आहे स्ट्रायकर एनकडे. 9 चेंडू आणि 21 धावा नाबाद त्यांनी बनवल्या. ओहो हो, प्रचंड वेग, प्रचंड वेग. गुडलेन स्पॉट, गुडलेन च्या परिसराचा खूप चांगला वापर केला. त्या परिसरात बॉलला टाकलं, पिच केलं, तिथून बॉल हिट झाला आणि बॉल वेगात गेला यष्टीरक्षकाच्या दिशेने.
11 बॉल शिल्लक आहेत, 27 धावांची आता गरज आहे. रोहितनं सुरुवात चांगली केली या ओव्हरची. परत एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला, परंतु इथे विजय लोणारेनं तितका चांगला फटका खेळलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईन पार. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडतायत. सीमारेषेच्या पलीकडे बॉल निघून जाईल. चेंडू घेतोय या बाउंड्री लाईनची धडक. धावा मिळतील 4. पाहुणी मोका हा मारला चौका. सोनाईच्या मोर्या कलेक्शनचे डायरेक्टर मान्य रोहित शेठ भागवत यांचा सनसनीत चौका. आज हेच सांगितलंय विजय लोणारे, हम है यहाँ के बादशाह. तशीच बॅटिंग राहिली आज. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. स्वतःवर नाराज आहेत कारण संपर्क झाला नाही. 9 चेंडूंचा खेळ बाकी आणि 23 धावेंची गरज आहे. आता शिवम फायटर संघ देखील या मॅचवर लक्ष देऊन आहे की काय होईल या मॅच मध्ये. इथे रुद्रा 11 वडाळा संघ जिंकावा अशी प्रार्थना करत असतील खरं तर शिवम फायटर संघ, कारण थोड्याशा आशा त्यांच्याही पल्लवीत होतील. परंतु इथे शिंगणापूर संघ जिंकला तर तो संघ थेट सरळ जाईल सुपर हिटला. बिग हिट, बॉल फेकून दिलाय बाउंड्री लाईन पार. फटका खेळलाय कडक. घेतोय बाउंड्री लाईनची धडक. धावा इथे मिळतील 6. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. विजय लोणारेच्या स्लॉट मध्ये बॉल होता, त्यांच्या रडार मध्ये चेंडू होता आणि हा फटका खेळल्याबरोबर त्यावर षटकाराची मोहर लागली होती. इतका सुंदर फटका. उंची लांबी दोन्ही मिळालं. बॉल बाउंड्री लाईन पार गेलाय. 6 धावा मिळत आहेत. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना शेवटचे 8 बॉल 17 रन. मॅच अजूनही ऑन आहे. नामदार चषकाचं हे आयोजन, नामदार चषकाचं हे दैदिप्यमान आयोजन, टेनिस बॉल क्रिकेटचा हा एक मोठा सोहळा, रंगारंग सोहळा तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतोय. मित्रांनो, आता मॅचचं समीकरण जर बघितलं ना तर 8 बॉल 17ची गरज आहे. कालपासून आपण सर्वांनी पाहिलं, काल सायंकाळच्या 17 मध्ये काय प्रेक्षणीय सामना राहिला. 1 बॉल 6 वर षटकार मारून मॅच जिंकली होती. तिकडे स्लोवर 1 टाकलाय, कमी गतीने टाकला, परंतु दिशा खराब आहे. दिशाहीन होता हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. गोलंदाजाची दिशा ही सामन्याची दशा ठरवत असते, त्यामुळे तुम्हाला योग्य दिशेने गोलंदाजी करावी लागते. हा चेंडू खराब होता. एक अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 54 धावा. ओहो हो, यावेळेस सरप्राईज डिलिव्हरी. इथे परफ्यूम बॉल होता, अगदी नाकाजवळून गेलाय. या बॉलचा वास आला असेल विजय लोणारेला. सोनाईचे माजी सरपंच राजाभाऊ बोरुडे साहेबांचं शुभ आगमन होतंय. राजाभाऊ बोरुडे साहेब, आपण उपस्थित झालात, आपलं मनस्वी स्वागत. आपलं मार्गदर्शन सातत्याने स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. ओहो, यावेळेस चूक होणार नाही. बॅटची इनसाइड एज यष्टी रक्षकानं पकडलाय. एक अप्रतिम झेल. फलंदाज विजय लोणारे यांचा संपतोय खेळ. धक्का क्रमांक 2. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. तर ट्रान्समध्ये राघू पिंजऱ्यात आलाय, परंतु इकडे विजय तंबूच्या आसऱ्याला आलाय. दुसरा धक्का बसलाय. 6 चेंडू शिल्लक आहेत. 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल 16ची गरज आहे. आज 1 मॅन शो लढलाय विजय लोणारे. आज त्याने चांगला खेळ केला. आशिषने त्याला चांगली साथ दिली आहे, परंतु 6 चेंडू आणि 16ची गरज आहे. या स्पर्धेतल्या मागच्या काही लढती जर तुम्ही पाहिल्या, मागच्या जास्त लढती पाहू नका, मागच्या 2 ते 3 लढती पहा. कालच्या सायंकाळच्या 17तली एक लढत पहा. तिथे 6 चेंडूमध्ये 27चा पाठलाग झाला. 1 बॉल 6 वर षटकार आला.
2 बॉल 13ची मॅच होती. 2 बॉल 13वर सँडी वाघमारेनं षटकार मारला. त्यानंतर नो बॉल आला. मॅच आली 1 बॉल 6, त्यावर षटकार आला. सायंकाळच्या 17 मधला तो एक अविस्मरणीय सामना होता. आजच्या दिवसातली पहिली मॅच ती देखील आपण पाहिली. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली. तिथेही 1 चेंडू आणि 6ची गरज होती, परंतु तिथे शिवम फायटरने तो विजय मिळवला. गोलंदाजी करणाऱ्या संघाने तिथे तो विजय मिळवला. आणि या मॅच मध्ये आता 6 चेंडू आणि 16 धावा. आशिष आहेत स्ट्रायकर एंडकडे. आशिष मध्ये क्षमता आहे. आशिषनं ते सातत्यानं सिद्ध केलंय. परंतु आज जर आपण पाहिलं तर शनी शिंगणापूर निलंजन 11 संघासाठी चांगला खेळ करावा लागेल. यावेळेस शफल लाईन मध्ये आले होते, बरेचसे शफल झाले होते हा फटका खेळण्यासाठी, परंतु इकडे गोलंदाजाचे कौतुक करावं लागेल. गोलंदाजाचा हा पहिला बॉल निर्धावालाय. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सचिन पवार आलेत आणि सचिन पवारचा पहिला वार तो यशस्वी ठरलाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी राहिला आणि 5 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता 16 धावेंची आहे. नामदार चषकाचं आयोजन आपल्या सर्वांची आवडती स्पर्धा, कारण वाढदिवस युवा नेत्याचा आहे, उदयनदादांचा वाढदिवस, आणि तो संपूर्ण तालुक्यामध्ये उत्सव म्हणून साजरा केला जातो. आपली चांगला फटका आहे. फाईन लेगला खेळलाय. धावबादची संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाला असता तर धोक्याची घंटा होती इकडे, परंतु एक धाव परिपूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. पहा ऍक्शन रिप्ले. आपल्या स्क्रीनवर ही दृश्य दाखवली जात आहेत. जर इथे डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाजाला परतावं लागलं असतं. आज क्षेत्ररक्षणामध्ये बऱ्याचशा चुका केल्यात रुद्र 11 वडाळा संघाने. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. मॅच शिल्लक राहिली आहे 4 बॉल 15 अशी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला निलंजन 11 शनी शिंगणापूर, तर दुसऱ्या बाजूला रुद्र 11 वडाळा. एका बाजूला वडाळा संघ तर दुसऱ्या बाजूला शिंगणापूर खेळतायत सोनईमध्ये. एक दमदार आयोजन असणारी स्पर्धा, नामदार चषक. पुढे टाकलाय. वाह, सचिन पवारचा एक लाजवाब चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्कर. परंतु इकडे 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. तिसऱ्या पंचांची मदत त्वरित घेण्यात आली आहे. अमित पंडित यांनी जास्त वेळ घेतला नाही, लगेच तिसऱ्या पंचांकडे इशारा दिलाय. पाहूयात काय निर्णय असेल. डिसिजन पेंडिंग आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं सुंदर टेलिकास्ट, प्रत्येक दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत आणि हा निर्णय देखील आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतोय. तर निर्णय आलेला आहे. फलंदाज धावबाद आहेत. फलंदाज धावबाद आहेत. फलंदाज मध्ये थोडेसे थांबले आणि बॅट टेकवले नाही त्यांनी. थोडीशी उशिरानं बॅट टेकवली आणि त्यानंतर आपण पाहिलं की डायरेक्ट हिट झाला तिथे. मध्ये थांबले होते क्षेत्ररक्षक फलंदाज आणि त्यामुळेच त्यांना माघारी जावं लागलं. विकेटचं पतन झालंय. आपल्या स्क्रीनवर आपण ही दृश्य बघू शकता. खूप चांगल्या पद्धतीने दाखवली जात आहेत 7S लाईव्हच्या माध्यमातून. प्रचंड मागणी असलेलं हे चॅनल आहे आणि काम देखील त्याचंच आहे. खूप चांगलं टेलिकास्ट. या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. शेवटचे बॉल शिल्लक राहिलेत आता. 3 बॉल 14 रन. 3 चेंडू आणि 14ची गरज. सागर आलेत. परत एकदा पुढे टाकलाय. खूप चांगला बॉल. सचिन पवारच्या विरुद्ध धावा बनवणं तितकं सोपं नाहीये, कारण सचिन पवारने फलंदाजाला बरेचसे कठीण प्रश्न विचारलेले आहेत. फलंदाज निरुत्तर राहिले, निष्प्रभ राहिले. फलंदाज त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाहीये. मॅचचं समीकरण बदललंय. आता 2 बॉल शिल्लक आणि 14 धावेंची आवश्यकता. सचिन पवारचा वार फेल गेला नाहीये, त्यानं पलटवार केलाय. यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर आहे का? यस, डाव्या यष्टीच्या बाहेर आहे. इट्स अ नॉन प्लेबल डिलिव्हरी. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव इथे मिळणार आहे. अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला बघायला मिळणार आहे. कॉलबॅकच्या लढती आहेत. कॉलबॅकच्या लढतीमधला अ गट खेळतोय. अ गटातली ही शेवटची लढत आहे.
यानंतर ब गटाचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ब गटामध्ये पहिला सामना होणार आहे शिवशंभो 11 आणि संघर्ष 11 कांगुणी या दोन संघांमध्ये. त्यानंतर ब गटाचा थरार आहे, त्यातून कोण संघ जाणार सुपर 8 ला तो प्रश्न देखील आपल्या समोर येणार आहे. क्लीन बोल्ड चेंडूने घेतलाय थेट यष्ट्यांचा वेध आणि तिथे फर्निचर फ्रॅक्चर केले जाते. लाकूड तोड गोलंदाजी. दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला बळीची टाळी. राहुल शिंदे यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं प्राइज येते अभिषेक शिंदे यांच्याकडून. परंतु आता बॉल एकच राहिलाय. एक बॉल 13 रन. एका चेंडूमध्ये 13 धावेंची गरज आहे. निलांजन 11 शनी शिंगणापूर संघ एका बाजूला आहे, तर रुद्रा 11 वडाळा संघ दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये रुद्रा 11 वडाळा संघाने आता थोडीशी मजबूत पकड मिळवलेली आहे. ते ड्रायव्हिंग सीट वर बसलेत. एक चेंडू आणि 13 धावा. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे. सर्वांचं स्वागत असेल नामदार चषकामध्ये. हलक्यात बॉलला स्टिअर केलं, धाव इथे मिळणार नाहीये आणि हा सामना जिंकलाय रुद्रा 11 वडाळा संघाने 12 धावेंनी. आता नेट रन रेट वर एक संघ जाईल सुपर 8 ला, कारण या ग्रुपमध्ये तिन्ही संघांनी एक सामने जिंकलेले आहेत. एका बाजूला शिवम फायटर संघाने एक सामना जिंकला, रुद्रा 11 वडाळा संघाने नुकताच एक सामना जिंकला आणि निलांजन शनी शिंगणापूर या अगोदर 36 धावेंनी सामना जिंकला होता, परंतु हा सामना त्यांनी गमावलाय. त्यामुळे आता आपण तुमच्यापर्यंत तिन्ही संघाचा नेट रन रेट पोहोचवणार आहोत आणि कोणता संघ सुपर 8 ला गेलाय ते देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. निलांजन शनी शिंगणापूर, रुद्र 11 वडाळा आणि हॉटेल शिवम फायटर नेवासा. तर हॉटेल शिवम फायटर नेवासा या संघाने 2 सामने जिंकलेत. एक सामना जिंकलाय, 2 सामने खेळलेत, एक सामना पराभूत ते झालेत. त्यांचे पॉइंट्स आहेत 2 आणि त्यांचा नेट रन रेट आहे -3.10. हा त्यांचा नेट रन रेट आहे. रुद्रा 11 वडाळा संघाने देखील 2 सामने खेळलेत. त्यांनी एक सामना जिंकला, एक सामना तेही हारलेत. निलांजन शिंगणापूर 2 सामने खेळलेत, एक सामना जिंकले, एक सामना हारलेत. परंतु 0.700 आणि एका टीमचा 2.400 असा नेट रन रेट आहे आणि 2.400 ज्यांचा नेट रन रेट आहे तो संघ सुपर 8 ला जाणार आहे आणि 2.400 चा नेट रन रेट आहे निलांजन शिंगणापूर संघाचा आणि तो संघ पोहोचतोय सुपर 8 मध्ये. खूप खूप अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत आणि नो डाऊट वैभव दरंदले मॅन ऑफ द मॅच. वैभव दरंदले ठरतात मॅन ऑफ द मॅच. सरपंच राजाभाऊ बोरोडे साहेब यांच्या शुभहस्ते